कमी करणाऱ्या लोकांना हे 12 उत्तरे द्या. कधी-कधी तुमची किंमत तुम्ही नाही तर समोरचे लोक ठरवतात. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी काही लोक कमी लेखतात. पण प्रत्येक वेळी शांत राहणं हाच उपाय नसतो मित्रांनो. कधी-कधी योग्य शब्दात दिलेलं उत्तरही खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकून घ्या. आणि अशाच जीवनातील वास्तववादी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कारण तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अजिबात अवलंबून नसते. तुमची किंमत तुमच्या स्वभावाने आणि तुमच्या कर्मांनी ठरवते. आता जाणून घेऊया अशा लोकांना नेमकं काय उत्तर द्यायचं. 1. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांना सांगा, तुमचं मत तुमच्याजवळ ठेवा. माझा मार्ग मला माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचं आयुष्य समजेलच असं मुळीच नसतं. तुम्ही कुठून आलात हे त्यांना कदाचित माहीतही नसतं. तुम्ही किती संघर्ष केला हेही त्यांना कधीच माहिती नसतं. म्हणून त्यांच्या काही शब्दांमुळे स्वतःवर विश्वास कमी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमचं ध्येयही वेगळं आहे. लोकांना तुमची सुरुवात दिसते पण संघर्ष दिसत नाही. त्यांना तुमचं अपयश दिसतं पण प्रयत्न दिसत नाही कधी. त्यांना तुमची परिस्थिती दिसते पण स्वप्न दिसत नाही कधी. म्हणून त्यांच्या बोलण्याला तुमच्या आयुष्याचा निर्णय बनवू नका. शांतपणे स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं असतं मित्रांनो. 2. जे लोक तुमच्या स्वप्नांची सतत खिल्ली उडवतात त्यांना सांगा, स्वप्न माझं आहे त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकारही माझा आहे. तुम्ही कोणतं स्वप्न पाहावं हे दुसरं कोणी ठरवू नये. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. काही लोकांना मोठी स्वप्न नेहमी अस्ताव्यस्त वाटत असतात. कारण त्यांनी स्वतः कधी मोठं स्वप्न पाहिलेलं नसतं कदाचित. म्हणून त्यांच्या मर्यादा तुमच्या क्षमतेच्या मर्यादा कधीच नसतात. तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर करा. अपयश आलं तरी त्यातून शिकण्याची संधी तुम्हालाच मिळेल. पण दुसऱ्यांच्या भीतीमुळे तुमची स्वप्न सोडू नका कधीच. तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या निर्णयांनी ठरवली पाहिजे कायम. लोकांच्या मतांनी नाही तर तुमच्या प्रयत्नांनी भविष्य घडत. म्हणून टोमणे ऐका पण मनावर घेऊ नका कधीच. उत्तर कमी द्या आणि तुमच्या कामातून सिद्ध करून दाखवा. 3. जे लोक तुमच्या यशाची सतत तुलना करतात त्यांना सांगा, माझी तुलना कुणाशी करू नका. माझा प्रवास वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, वेळ आणि संधी वेगळी असते. कुणी लवकर पुढे जातं तर कुणाला वेळ लागतो. याचा अर्थ उशिरा पुढे जाणारा माणूस कमी नसतो. कधीकधी उशिरा मिळालेलं यश जास्त मजबूत असतं. कारण त्या यशामागे मोठा संघर्ष आणि अनुभव असतो. तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करत राहिला तर स्वतःला विसरला. त्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न करा. तुमची खरी स्पर्धा तुमच्या कालच्या रूपासोबत असली पाहिजे. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं यश कमी होऊ नाही कधीच. दुसऱ्याला मिळालेली संधी तुमची संधी हिरावून घेऊ नाही. म्हणून तुलना करणाऱ्या लोकांना शांतपणे तुमची भूमिका सांगा. तुमचा वेग कमी असला तरी दिशा योग्य असावी कायम. कारण योग्य दिशेने चालणारा माणूस शेवटी पोचतोच नक्की. 4. जे लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात त्यांना सांगा, चांगला आहे म्हणून कमजोर समजू नका. मर्यादा माझ्याही आहेत. चांगुलपणा म्हणजे प्रत्येक गोष्ट सहन करण्याची तयारी नसते. मदत करणं चांगलं पण स्वतःला विसरून चुकीचं असतं. काही लोक तुमच्या शांततेच्या स्वभावाचा गैरफायदा घेत राहतात. तुम्ही काही बोलत नाही म्हणून त्यांना सर्व काही चालतं. पण एक दिवस त्या गोष्टींना मर्यादा घालणं गरजेचं असतं. नाही म्हणणं म्हणजे वाईट माणूस होणं अजिबात नसतं. स्वतःच्या वेळेची आणि भावनांची किंमत ठेवणं आवश्यक असतं. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला दुखावू नका कधीच. तुमच्या मनाची शांतता कोणत्याही नात्यापेक्षा कमी महत्त्वाची नाही. जिथे तुमच्या सतत वापर होतो तिथे मर्यादा ठेवा. जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही तिथे अंतर ठेवा. कारण नातं टिकवतानाही स्वतःचा स्वाभिमान गमावू नका कधीच. तुमचा चांगुलपणा तुमची ताकद आहे, कमजोरी नाही कधीच. 5. जे लोक तुमच्या प्रत्येक कामात चुका शोधतात त्यांना सांगा, चूक असेल तर सांगा पण मला कमी समजू नका. टीका करणं आणि अपमान करणं यामध्ये मोठा फरक असतो. योग्य टीका तुमच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी ठरू शकते पण सतत कमी लेखणारी भाषा तुमचा आत्मविश्वास तोडू शकते.
म्हणून कोणाचं बोलणं स्वीकारायचं हे तुम्ही ठरवा स्वतःच. तुमची चूक असेल तर ती नक्कीच मान्य करा, पण फक्त कुणी बोललं म्हणून स्वतःला दोषी समजू नका. प्रत्येक मत सत्य असतं असं अजिबात नाही. काही लोक स्वतःच्या असुरक्षिततेमुळे इतरांना कमी लेखतात. कधी पुढे जाऊ नये म्हणून ते दोष देऊ शकतात. अशा वेळी वाद घालण्याऐवजी तुमचं काम करत राहा. तुमची सुधारणा तुमच्या कृतीतून दिसली पाहिजे, शब्दातून नाही. कारण वेळ गेल्यावर सत्य स्वतःचं सगळ्यांना दिसतं शेवटी. 6. जे लोक तुमच्या आत्मविश्वासावर वार करतात त्यांना सांगा, तुमच्या शब्दांनी माझी क्षमता ठरत नाही, माझ्या प्रयत्नांनी ठरते. एक वाईट वाक्य कधी कधी मनाला खूप लागते, विशेषत जे जवळच्या व्यक्तीकडून ऐकायला मिळतं तर जास्त. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मत अंतिम सत्य नसतं. कुणीतरी तुम्हाला कमजोर म्हटलं म्हणून तुम्ही कमजोर होत नाही. कुणीतरी तुम्हाला अपयशी म्हटलं म्हणून तुम्ही अपयशी होत नाही. कोणीतरी तुमची किंमत कमी केली म्हणून तुम्ही कमी होत नाही. तुमच्या आतली क्षमता तुम्हालाच सर्वात चांगली माहिती असते. तुम्ही कितीही वेळा पडून उभे राहून उठाल. तुम्ही कितीही अडचण पार केल्या हे स्वतःला आठवा. तुम्ही आज जिथे आहात तिथपर्यंत सहज पोचलेले नाहीत. म्हणून एक व्यक्तीच्या बोलण्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. तुमच्या विश्वासावर ठेवणारी व्यक्ती सर्वात कधीच आधी तुमची असेल. स्वतः कधीच सोडू नका मित्रांनो, कायम. 7. जे लोक तुमच्या परिस्थितीत सतत खिल्ली उडवतात त्यांना सांगा, आजची परिस्थिती कायम राहणार नाही. काळ बदलतो शेवटी. आज तुमच्याकडे कमी आहेत म्हणून तुम्ही कमी नसता. परिस्थिती माणसाची किंमत ठरवत नाही, त्याची जिद्द ठरवते. आज संघर्ष आहे म्हणून उद्याची संघर्ष असेल असं नाही. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलतो. म्हणून आजच्या परिस्थितीवरून तुमचं भविष्य ठरवू देऊ नका. काही लोक फक्त वर्तमान पाहून तुमचा अंदाज घेतात, पण तुम्ही तुमच्या भविष्यात घडवण्याची तयारी असता तर त्यांना प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बसण्याची गरज नाही. तुमच्या मेहनतीला वेळ द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण परिस्थितीपेक्षा तुमची मानसिकता जास्त महत्त्वाची असते कायम. 8. जे लोक तुमच्या कामाला किंमत देत नाहीत त्यांना सांगा, तुम्हाला माझं काम आवडत नसेल तर मी थांबणार नाही. प्रत्येकाला तुमचं काम आवडेलच असं मुळीच नाही. काही लोक तुमच्या मेहनतीची किंमत कधीच समजणार नाहीत, पण त्यासाठी तुमची मेहनत थांबवायची कारण नाही. तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास असेल तर पुढे चला. तुमच्या प्रगतीचा वेग इतरांच्या कौतुकावर अवलंबून ठेवू नका. कौतुक मिळालं तर आनंद घ्या, पण त्यावर अवलंबून राहू नका. टीका मिळाली तर त्यातून योग्य गोष्टी नक्कीच घ्या, पण निरर्थक बोलण्यामुळे तुमचा मार्ग बदलू देऊ नका. तुमचं कामच एक दिवस तुमच्यासाठी उत्तर देईल नक्कीच. शब्दापेक्षा सातत्याने केलेली मेहनत जास्त प्रभावी असते कायम. 9. जे लोक तुमच्या निर्णयांनी सतत थट्टा करतात त्यांना सांगा, निर्णय माझा आहे त्यामुळे जबाबदारीही माझी घेणार आहे. तुमच्या आयुष्याचे निर्णय प्रत्येकाला आवडतील असं नाही, पण प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी आयुष्य जगता येत नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. चूक झाली तर त्यातून शिकण्याची तयारी ठेवा नक्की, कारण स्वतःचे निर्णय घेणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं असतं. लोकांच्या भीतीमुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलून नाही कधी. सल्ला ऐका, विचार करा आणि योग्य वाटेल ते स्वीकारा, पण अंतिम निर्णय घेताना स्वतःचा आवाजही ऐका नक्की, कारण तुमच्या आयुष्याचे परिणाम शेवटी तुम्हालाच भोगावे लागतात. 10. जे लोक तुमच्या भूतकाळाची सतत आठवण करून देतात त्यांना सांगा, माझा भूतकाळ माझी ओळख नाही, माझे आजचे प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका आणि काही वाईट निर्णय असतात, पण चूक झाली म्हणून आयुष्य तिथेच थांबत नाही. भूतकाळात शिकायचं असतं, त्यात कायम अडकून राहायचं नसतं. तुम्ही बदलत असाल तर लोकांनी ते स्वीकारायला हवं, पण काही लोक जुन्या चुका कायम लक्षात ठेवतात. अशा लोकांना प्रत्येक वेळी उत्तर देण्याची गरज नसते. तुमचं वर्तमान आणि भविष्य तुमच्या हातात असतं कायम. काल तुम्ही काय होता यापेक्षा आज काय करता महत्त्वाचं. तुमच्या चुका तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आलेल्या असतात. म्हणून भूतकाळाचा भार घेऊन पुढे जाऊ नका कधी. स्वतःला सुधारत राहा आणि नव्याने सुरुवात करत राहा. 11. जे लोक तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी चांगले वागतात त्यांना ओळखा. नातं असेल तर मनापासून ठेवा, फायद्यासाठी नाही. काही लोक गरज असेल तेव्हाच तुमच्याशी जवळीक करतात. काम संपलं की संपर्कही अचानक कमी होतो. अशा वागण्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही मुळीच.
फक्त समोरच्या व्यक्तीचा स्वार्थी स्वभाव तुमच्या लक्षात येतो. म्हणून प्रत्येक नात्यात अपेक्षा ठेवण्यापूर्वी समोरच्याला ओळखा. तुमची मदत करण्याची सवय चांगली आहे, पण मर्यादा ठेवा. जिथे फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा केल्या जातात तिथे सावध राहा. नातं एकतर्फी असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं असतं. तुमच्या प्रेमाची आणि मदतीची किंमत करणारी माणसं जपा, कारण खरी माणसं तुमच्या फायद्यापेक्षा तुमच्या माणुसकीला महत्त्व देतात. 12 आणि शेवटची, जे लोक तुमची किंमत कमी करतात त्यांना सांगा, तुम्ही मला जसं समजता त्यापेक्षा मी स्वतःला चांगलं ओळखतो. हा एक छोटंसं वाक्य तुमचं आत्मविश्वासावर परत येऊ शकतो. कारण तुमची खरी किंमत तुम्हाला स्वतःला माहिती असते. तुमच्या संघर्षाची, मेहनतीने आणि स्वप्नांची तुम्हालाच जाणीव असते. म्हणून प्रत्येकाला मतानुसार स्वतःला बदलत बसू नका कधी. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे धावत राहू नका. स्वतःचा आदर करा आणि योग्य लोकांना जवळ ठेवा. लक्षात ठेवा, शांत राहणं कमजोरी नाही, ती समजूतदारपणाच असतो. पण गरज पडल्यावर स्वतःसाठी आवाज उठवणंही महत्त्वाचं असतं. तुमची किंमत दुसऱ्यांची ठरवण्याची गरज नसते, ती तुम्ही जपायची असते. आजपासून कोणाच्याही चुकीच्या बोलण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्या क्षमता आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवत राहा. तुम्हाला कधी कोणीतरी कमी लेखलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्या व्यक्तीचे तुम्हाला काय म्हटलं होतं तेही कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव कदाचित दुसरा कोणाला प्रेरणा देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच वास्तववादी आणि उपयोगी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये एक शब्द लिहा, स्वाभिमान. धन्यवाद. कमी करणाऱ्या